नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इंटिग्रेटर म्हणून कसा वापर करायचा ते आपण पाहणार आहोत. आपल्या स्क्रीनवर इंटिग्रेटरची रचना दाखवलेली आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा वापर करून इंटिग्रेटरची रचना केली दाखवली. यामध्ये हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरच आहे, फक्त याच्यामध्ये फीडबॅक रेजिस्टरच्या जागेवर आपण काय वापरलेला आहे, कॅपॅसिटन्स वापरलेला आहे. फीडबॅक कॅपॅसिटन्स त्याला म्हटलेलं आहे. हा फीडबॅक कॅपॅसिटन्स वापरल्यामुळे हे जे इन्व्हर्टिंग सर्किट आहे हे कशामध्ये गेलेलं आहे, क्लोज लूप मोडमध्ये गेलेलं आहे. मग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं आपण वैशिष्ट्य पाहिले, आदर्श ओपॅम्पचे वैशिष्ट्य आपण आतापर्यंत पाहिले. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग ॲडर, सबस्ट्रॅक्टर, विविध सर्किटमध्ये आपण पाहिलं. काय असतो तर इनपुट इम्पिडन्स काय असतो, अगणित असतो. हे दोन्ही टोकांना क्लोज लूप मोडमध्ये मिळणारं व्होल्टेज, इनपुट टोकांना मिळणारं व्होल्टेज काय असतं, समान असतं. म्हणजेच ते व्हर्च्युअली शॉर्ट आहेत असं मांडलेलं आहे. व्हर्च्युअली शॉर्ट आहेत म्हणजेच काय, हा व्हर्च्युअल पॉईंट म्हणजे व्हर्च्युअल अर्थ पॉईंट मांडलेलं आहे. कारण की नॉन इन्व्हर्टिंग टोकाला काय केलंय, ग्राउंड केलंय, तेवढंच व्होल्टेज इन्व्हर्टिंग टोकाला मिळते असं मानलेलं आहे. म्हणून याला व्हर्च्युअल अर्थ पॉईंट म्हटलेलं आहे. ह्या व्हर्च्युअल अर्थ पॉईंटमुळे आलेलं जे इनपुट व्होल्टेज आहे, ते इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर आलेला जो प्रवाह आहे तो हा इन्व्हर्टिंग टोकामधून वाहत नाही. का वाहत नाही तर आदर्श ओपॅम्पचं वैशिष्ट्य काय, ते इनपुट इम्पिडन्स काय आहे, अगणित आहे. इनपुट इम्पिडन्स अगणित असल्यामुळे इनपुट टोकामधून प्रवाह वाहत नाही आणि तो कुठून वाहतो, फीडबॅक कॉम्पोनंटमधून म्हणजे कॅपॅसिटरमधून वाहतो असं मानलेलं आहे. असं जर का असेल तर आलेला सगळाचा सगळा प्रवाह हा कुठं जाईल, फीडबॅकला जाईल. आणि किर्चॉफच्या प्रवाहाच्या नियमाप्रमाणे येणारं व्होल्टेज बरोबर जाणारं व्होल्टेज, म्हणून आयन बरोबर काय मिळालं आपल्याला, आयसी मिळालं. हे आपलं पहिलं इक्वेशन मिळालं. आयनची किंमत कशी काढणार आपण, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये काढली आपण. त्यामध्ये काय केलं, इनपुट व्होल्टेज वजा व्हर्च्युअल पॉईंट व्होल्टेज म्हणजे व्ही इन - 0 भागिले याचा रेजिस्टन्स. ओमचा नियम या ठिकाणी आपला आय बरोबर व्ही भागिले आर. यानुसार आपल्याला काय मिळालं, आयन बरोबर व्ही इन भागिले आर. आपल्याला काय मिळालं, आयनचं इक्वेशन मिळालं. त्याला आपण नाव काय दिलं, 2 दिलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, कॅपॅसिटरमधून वाहणारा प्रवाह काढायचा आहे. कॅपॅसिटरमधून वाहणारा प्रवाह काढण्यासाठी आपल्याला क्यू बरोबर काय माहीत पाहिजे, क्यू बरोबर सी व्ही. सी म्हणजे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स गुणिले सी म्हणजे कॅपॅसिटरमध्ये सामावलेलं व्होल्टेज. कॅपॅसिटरमध्ये सामावलेलं व्होल्टेज हे काय आहे तर 0 वजा व्ही आउट आहे. 0 वजा व्ही आउट आहे. आणि कॅपॅसिटरमधून वाहणारा प्रवाह म्हणजे काय तर ह्या कॅपॅसिटरचा जो चार्ज आहे हा चार्जचा डिफरन्स का होतो, जसं जसं वेळ जाईल तसं कॅपॅसिटर चार्ज होत जातो आणि कॅपॅसिटर चार्ज होत जातो आणि त्याचा चार्ज काय बदलतो, कशानुसार बदलतो, वेळेनुसार बदलतो. म्हणून आय बरोबर डिफरन्स, चार्जचा डिफरन्स भागिले वेळेचा डिफरन्स म्हटलेलं. मग आय सी बरोबर त्यामुळे आपल्याला काय मिळेल, सी एफ म्हणजे सी म्हणजे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स, सी गुणिले म्हणजे क्यूचा काय, आय सी बरोबर क्यू भागिले टी आहे. त्यामुळे काय, क्यू म्हणजे काय, सी गुणिले व्ही, सी गुणिले डिफरन्स बिटवीन डिफरन्स व्ही सी म्हणजे डी व्ही सी भागिले डी टी आपल्याला मिळेल. आय सी बरोबर काय मिळालं, सी गुणिले डी व्ही सी भागिले डी टी. सी म्हणजे सी एफ. मग आता व्ही सी म्हणजे काय आहे तर व्ही सी म्हणजे दिलेलं आहे जे कॅपॅसिटरला व्होल्टेज आहे काय, 0 वजा आउटपुट व्होल्टेज. म्हणून व्ही सी बरोबर काय मिळालं आपल्याला, 0 वजा आउटपुट व्होल्टेज. हीच किंमत आपण या सूत्रामध्ये टाकली तर आपल्याला काय मिळेल, आय सी बरोबर सी म्हणजे सी एफ म्हणजे सी गुणिले डी कंसामध्ये 0 वजा व्ही आउट भागिले डी टी. मग आता हे 0 वजा डी ओ म्हणजे वजा चिन्ह मिळालं सीला, म्हणजे सी एफ गुणिले डी व्ही ओ भागिले डी टी. हे काय मिळालं, प्रवाहाचं सूत्र मिळालं. म्हणजे कॅपॅसिटरमधून वाहणारा प्रवाह आपण या सूत्राच्या सहाय्याने मिळवला. म्हणजे आपल्याला आय इन मिळालं आणि आय सी मिळालं. म्हणजे आय इनची किंमत मिळाली आणि आय सीची किंमत मिळाली. ही किंमत आपण पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली या ठिकाणी, तर काय मिळेल आपल्याला आउटपुट. म्हणून काय म्हटलंय, आय इन बरोबर आय सी बरोबर असेल तर काय, आयनची किंमत काय आहे तर हे दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे. आयनची किंमत व्ही इन भागिले आर. मग आयनची किंमत मी या ठिकाणी व्ही इन भागिले आर टाकली. बरोबर आय सीची किंमत काय आहे, ही किंमत आपल्याला तिसऱ्या इक्वेशनमध्ये मिळालेली आहे. ती किंमत काय, वजा सी एफ डी व्ही ओ भागिले डी टी. हे आपल्याला हे सोडवलं आपण तर आउटपुट व्होल्टेज एका बाजूला ठेवला आणि बाकीचे सी एफ आपण या बाजूला घेतलं तर काय होईल, सी एफ गुणिले ते या बाजूला गेल्यावर काय होईल, भागिले होईल. म्हणून आपल्याला इक्वेशन कसे मिळेल, डी व्ही ओ भागिले डी टी बरोबर वजा 1 भागिले आर गुणिले हे सी एफ, खाली आले इकडं सी एफ गुणिले व्ही इन. हे आपल्याला काय मिळालं, आउटपुट व्होल्टेज मधला डिफरन्स वेळेनुसार असेल ते आपल्याला काय मिळालं, इनपुट व्होल्टेज मिळालं. आता याचं आपण दोन्ही बाजूचे जर काही इंटिग्रेशन घेतले तर काय मिळेल,
दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन मिळालं तर आपल्याला काय मिळेल, व्ही आउट मिळेल. कारण की डेरिव्हेशन इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, व्ही आउट मिळेल. दोन्हीला दोन्ही गेलं तर आता या ठिकाणी काय आहे, वजा आर एफ, वजा आर एफ आणि वजा 1/RF इंटू सी म्हणजे गुणिले सी आहे. तर इंटिग्रेशन व्ही इन डी टी. आता हे का तसं मिळालेलं आहे, तर हे जे सी आणि आरच्या किमती आहेत, म्हणजे ह्या रेजिस्टन्सच्या आणि कॅपॅसिटरच्या किमती आहेत, ह्या बदलणार नाही आहेत, ह्या कॉन्स्टंट राहणार आहेत. म्हणून कॉन्स्टंट काय केलं आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय मिळालं आहे, वजा 1/RCF मिळालं. हे मिळालं आपलं हे. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, व्ही इनचं इंटिग्रेशन घेतलं आणि ते कशाच्या प्रमाणात आहे, डिफरन्स टाईमच्या वेळेच्या प्रमाणात आहे, त्यामुळे इथं डी टी घेतलेलं आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ व्ही इन टू डी टी हे आपल्याला इक्वेशन मिळालं. म्हणजे काय मिळते, आउटपुट व्होल्टेज बरोबर काय मिळते आपल्याला, तर इनपुट व्होल्टेजचं काय मिळते, इंटिग्रेशन मिळते आणि रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरवर त्याचं अवलंबून आहे गेन. आता हा ॲम्प्लिफायरचा आपण जर का इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म पाहिल्या तर आपल्याला कशा मिळतात बघूया. म्हणजे हा ॲम्प्लिफायर आपल्याला कसा काम करतोय, दिलेल्या इनपुट व्होल्टेजचं आउटपुटला इंटिग्रेशन करून देतं, हे आपल्या या इक्वेशनवरून सिद्ध झालं. मग आता ह्याच्या इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म कशा आहेत, तर आपण पाहूया. आपण जर का या सर्किटला DC व्होल्टेज दिलं, 0.5 व्होल्ट DC व्होल्ट दिलं, तर सुरुवातीला आउटपुटला 0 व्होल्ट मिळत आहे आणि ते व्होल्टेज हळूहळू वाढत होऊन जसं कॅपॅसिटर चार्ज होत जाईल तसं वाढत जाईल आणि सॅच्युरेशन पॉईंटला येईल, म्हणजे सॅच्युरेशन व्होल्टेजला जाईल. सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजे काय, तर आपण ज्या सर्किटला जे सप्लाय व्होल्टेज दिलेलं आहे त्या व्होल्टेज एवढं होईल. कारण की त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज जाणार, की सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळत नाही. त्यामुळे सॅच्युरेशन व्होल्टेजला आपल्याला मिळेल आणि कॉन्स्टंट व्होल्टेज पुन्हा इथून पुढे मिळेल. मग हे जे सॅच्युरेशन व्होल्टेजपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागतो हा कशावर अवलंबून आहे, तर ह्या आर आणि सी वर अवलंबून आहे, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरवर अवलंबून आहे. सॅच्युरेशनचा लागणारा हा कालावधी हा कशावर अवलंबून आहे, आर आणि सी वर अवलंबून आहे. आणि हे जे व्होल्टेज मिळतं हे काय मिळतंय, हे इथं देताना आपण काय दिलंय, पॉझिटिव्ह दिलंय, मिळताना आपल्याला काय मिळतंय, निगेटिव्ह मिळतंय. म्हणजे इंटिग्रेट करून मिळते, इन्व्हर्टिंग टोकाला आपण दिल्यामुळे आपल्याला ते निगेटिव्ह मिळतंय. हे झालं इंटिग्रेशन झालं, मिळालं डीसीचं सिग्नल झालं. इनपुट एसी सिग्नल दिले असेल तर काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर आपण जर काय इनपुट दिल्या तर आपल्याला इथं ट्रायंग्युलर वेव्ह आपल्याला आउटपुटला मिळत आहेत आणि ते काय मिळत आहेत, 0पेक्षा कमी व्होल्टेज त्याचं आहे. इथं टाईम टी एक्स ॲक्सिस आहे, 0पेक्षा हे कमी व्होल्टेज मिळत आहे. पॉझिटिव्हला काय मिळतं आहे, सायकलला व्होल्टेज कमी कमी होत जाते, निगेटिव्ह सायकलला ते वाढत वाढत जातं आहे, उलटं होतं आहे आणि पुन्हा पॉझिटिव्ह सायकलचं पुन्हा निगेटिव्हकडं कमी कमी होत जातं आहे आणि पुन्हा वाढत जात आहे. याप्रमाणे आपल्याला आउटपुट मिळतं आहे. साईन वेव्ह जर का आपण दिल्या तर त्याच्यामध्ये किती डिग्रीचा फरक राहतो, 180 अंशाचा फरक राहतो आहे आणि ते निगेटिव्ह मिळतात. पूर्णचे पूर्ण सायकल साईन वेव्ह काही माहिती आपल्याला निगेटिव्ह मिळते. म्हणजे साईन ओमेगा टी जर का आपण इनपुट दिलं तर आपल्याला कोसेक ओमेगा टी आपल्याला आउटपुटला मिळते आणि ते 0पेक्षा कमी व्होल्टेज आहे, म्हणजे निगेटिव्ह आपल्याला मिळते सायकलची. हे झालं त्याचे इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म. पण हे केव्हा, जेव्हा हा ओपॅम्प हा आदर्श ओपॅम्प असेल तेव्हा आपल्याला इनपुट याप्रमाणे दिलं तर आपल्याला याप्रमाणे आउटपुट मिळते, याप्रमाणे इनपुट दिलं तर याप्रमाणे आउटपुट मिळतं. परंतु प्रत्यक्षात आपण जो प्रॅक्टिकली आपण जो ओपॅम्प वापरतो तो ओपॅम्प हा आयडियल ओपॅम्प नसतो, कारण की त्याच्या इनपुटला थोडेसरी ऑफसेट इनपुट व्होल्टेज असे मिळत असते आणि ते ऑफसेट इनपुट व्होल्टेज मिळाल्यामुळं हे जे ऑफसेट व्होल्टेज आहे हे कॅपॅसिटरला जाते आणि त्याचे गेन हाय असल्यामुळे, कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स हा रेजिस्टन्स हा जास्त असल्यामुळे त्याची गेन ही खूप हाय आहे आणि हाय गेन असल्यामुळे ते ओपन लूप प्रमाणेच काम करते आणि त्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे थोडं जरी इनपुट व्होल्टेज दिलं तरी ते आपल्याला आउटपुटला सॅच्युरेशन व्होल्टेज एवढं आपल्याला आउटपुट मिळते. त्यामुळं तो आपल्याला मिळणारं आउटपुट हे याप्रमाणे मिळत नाही. म्हणजे तुम्ही थोडं जरी व्होल्टेज दिलं तरी ते सॅच्युरेशन व्होल्टेजला जाणार आहे आणि आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेज आउटपुटला मिळणार आहे. मग तसं होऊ नये, मग तसं का होतं ते आपण पाहूया. प्रत्यक्षात प्रॅक्टिकल जे होत नाही ते का होतं ते पाहूया आपण. त्यासाठी आपण काय पाहूया आपण, तर त्याचा कॅपॅसिटरचा इंडक्टन्स म्हणजे कॅपॅसिटन्सचा रेजिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्टन्स म्हणतो. कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स त्याला आपण काय म्हणतो, एक्सी म्हणतो. एक्सी बरोबर काय, 1/ओमेगा सी. 1/ओमेगा सी म्हणजेच काय, 1/2πfc. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, सी म्हणजे कॅपॅसिटन्स. हा काय झाला, कॅपॅसिटरचा विरोध झाला, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स. कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स आपल्याला मिळाला
इनपुट रेजिस्टन्स आपल्याला माहित आहे, याच्यावरून आपल्याला काय माहिती आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरची गेन काढता येते. हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरच आहे. मग आता इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरची गेन काय आहे, व्ही आउट बरोबर वजा आर एफ भागिले आर एस गुणिले व्ही इन. हे आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये पाहिलं. आर एफच्या जागेवर काय आहे, एक्स आहे, म्हणून वजा एक्स भागिले आर गुणिले व्ही इन म्हटलेलं आहे. बरोबर काय मिळेल, आपण या ठिकाणी एक्सची किंमत या ठिकाणी ठेवली तर आपल्याला काय मिळेल, वजा 1/2 आर सी एफ मिळेल. सी म्हणजे कॅपॅसिटन्स, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, आर म्हणजे रेजिस्टन्स आहे, गुणिले इनपुट व्होल्टेज. हे काय मिळालं आपल्याला, आउटपुट व्होल्टेज मिळालं. आता हे जे आउटपुट व्होल्टेज मिळालेलं आहे, या आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेजवरून आपल्याला काय मिळते, गेन मिळते. गेनचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय आहे, आउटपुट व्होल्टेज भागिले इनपुट व्होल्टेज. मग त्याचं सूत्र आपण इथं पाहिलं वर, काय वजा एक्स भागिले आर म्हणजे फीडबॅक रेजिस्टन्स भागिले इनपुट रेजिस्टन्स. मग फीडबॅक रेजिस्टन्स काय आहे, एक्सी आहे. एक्सीची किंमत टाकून आपण काढलेलंच आहे. या ठिकाणी आपण हे सूत्र मिळालंच आहे, आउटपुट व्होल्टेज बरोबर वजा 1/2 आर सी एफ गुणिले व्ही इन. मग हेच व्ही इन आपण इकडे घेतलं तर काय, व्ही आउट भागिले व्ही इन होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, गेन मिळेल. म्हणजेच काय मिळालं, व्ही आउट भागिले व्ही इन बरोबर काय आलं, वजा 1/2 आर इन, इनपुट व्होल्टेज म्हणजेच आर इन म्हटलं याला, आणि सी म्हणजे कॅपॅसिटन्स, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता हे आपल्याला काय मिळाली, गेन मिळाली. ही कशाची गेन मिळाली, तर ह्या इंटिग्रेटर सर्किटची आपल्याला काय मिळाली, गेन मिळाली. ह्या इंटिग्रेटर सर्किटच्या गेनमध्ये आपण जर का निरीक्षण केलं तर काय मिळेल, भागिले रेजिस्टन्स भागिले इथं काय कॅपॅसिटन्स आणि फ्रिक्वेन्सी आहे. जर का या सर्किटला आपण फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्झ दिली, 0 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली तर याचा गेन काय होईल, इन्फानाईट होईल. इन्फानाईट म्हणजेच काय होईल, अगणित होईल. जर का गेन अगणित झाला तर त्याचे 0 इथं आलेखामध्ये दाखवलं आहे, 0 फ्रिक्वेन्सी असताना गेन हाय, म्हणजे ते सर्किट ओपन लूप सर्किट प्रमाणे काम करेल. ओपन लूपची गेन मिळेल आपल्याला, कारण की कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स हा काय हाय, जास्त आहे, त्यामुळे ते ओपन लूप सर्किट प्रमाणे काम करते. आणि आपल्या 0 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला काय मिळते, हाय गेन मिळते आणि जास्तीत जास्त आपल्याला व्होल्टेज मिळेल. परंतु प्रत्यक्षात आपल्याला या ठिकाणी 0 हर्ट्झ असल्यावर आपल्याला आउटपुटला व्होल्टेज काय मिळतंय, सॅच्युरेशन व्होल्टेज एवढंच मिळणार आहे. ते अगणित म्हटलं तरी अगणित व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळणार नाही. ज्या आपण आपल्याला ओपॅम्पला व्होल्टेज दिले ते व्होल्टेज मिळणार. त्यामुळे आपण, मी काय म्हटलं मगाशी, तर थोडं जरी आपण इथे इनपुट व्होल्टेज दिलं तरी आउटपुट व्होल्टेज काय मिळते, हाय मिळते. त्यामुळं आपल्याला अशा वेव्हफॉर्म्स आपल्याला मिळत नाहीत. मग अशा वेव्हफॉर्म्स केव्हा मिळतात, तर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर याची गेन काय होईल, कमी होते. जसं आपण फ्रिक्वेन्सी वाढत जाऊ तसं काय होत जाईल, फ्रिक्वेन्सी जशी वाढवत जाऊ तसं गेन त्याची काय होत जाईल, कमी होत जाईल. आणि गेन कमी झाली म्हटलं की आपला आउटपुट मिळेल. परंतु या फ्रिक्वेन्सीला जर आपण एक ठराविक फ्रिक्वेन्सी दिली, समजा ही फ्रिक्वेन्सी जरी दिली तरी याची गेन हाय असणार आहे, कारण की ते सॅच्युरेशन व्होल्टेजपर्यंत मिळणार आहे. त्या ठराविक व्होल्टेजपेक्षा, ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जसं ठराविक फ्रिक्वेन्सी आपण जर का वाढवली, त्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी दिली तरच गेन काय होत जाणार आहे, कमी होणार आहे. कारण की सॅच्युरेशन व्होल्टेज मिळणार आहे. सॅच्युरेशन व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज आपल्याला मिळालं तर काय होणार आहे, आउटपुट गेन असेल तर काय उपयोग नाही, कारण आपल्याला सॅच्युरेशन व्होल्टेज मिळणार, म्हणजे इथं जे आउटपुट व्होल्टेज मिळतं तेच इथं पण मिळणार आहे. मग तसं होऊ नये म्हणून आपण काय करू, फ्रिक्वेन्सी वाढवली तर या ठराविक फ्रिक्वेन्सीला गेन 0 मिळते आणि या ठराविक फ्रिक्वेन्सीला सॅच्युरेशन व्होल्टेज मिळतं, असं आपण मानलं. तर या ॲम्प्लिफायरची गेन हे कशावर अवलंबून आहे, या सर्किटला दिल्या जाणाऱ्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. मग आता फ्रिक्वेन्सी एवढी हाय दिली आपण, तर हा जो दोष आहे, हा जो दोष काढून टाकण्यासाठी 0 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आणि आउटपुट हाय फ्रिक्वेन्सी यामधला दोष काढून टाकण्यासाठी आपण काय करतो, याच्यामध्ये प्रॅक्टिकली कॅपॅसिटरच्या समांतर एक रेजिस्टन्स जोडतो आणि त्यामुळे त्याची गेन काय होते, कमी होते आणि सर्किट क्लोज लूप मोडमध्ये काम करतं आणि त्याची गेन कमी होऊन आपल्याला याप्रमाणे इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म्स मिळतात. म्हणजे या इंटिग्रेटर सर्किटचा ड्रॉबॅक काढून टाकण्यासाठी त्याच्या समांतर नेहमी रेजिस्टन्स वापरतात प्रॅक्टिकली. हा इंटिग्रेटर प्रमाणेच काम करतो आयडियली, परंतु आयडियल ओपॅम्प असेल तर हा काम करणार आहे. मग आयडियल ओपॅम्प मिली व्होल्टेज या ठिकाणी थोडंफार मिळतं, तो दोष काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, त्याच्या पॅरलमध्ये रेजिस्टन्स टाकतात आणि तो दोष दूर होतो आणि मग आपल्याला याप्रमाणे आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्म्स मिळतात. हा झाला या सर्किटचा ड्रॉबॅक, कारण की आदर्श ओपॅम्प हा आपल्याकडं उपलब्ध नाही. थोडं तरी ऑफसेट व्होल्टेज आपल्याला मिळतंच, त्याला इन्स्ट्रुमेंटेशनचा ओपॅम्प आपल्याला वापरावा लागेल. ठीक आहे, आज आपण काय पाहिलं, तर ओपॅम्पचा वापर हा इंटिग्रेटर प्रमाणे कसा कार्य करतो ते आपण पाहिलं.
आणि त्याचं मिळणारं इक्वेशन याप्रमाणे असतं. हे केव्हा तर आयडियल ओपॅम्प असेल तेव्हा. हे जो ओपॅम्प आहे हा आयडियल ओपॅम्प असेल, आदर्श ओपॅम्प असेल तर आपल्याला याप्रमाणे आउटपुट मिळते. आणि तो दोष आयडियल ओपॅम्प नसल्यामुळे दोष निर्माण होतो. तो दोष काढण्यासाठी आपण काय करतो, याच्या समांतर रेजिस्टन्स वापरतो प्रॅक्टिकली. ठीक आहे. म्हणजे इंटिग्रेटरची ओपॅम्प इंटिग्रेटर प्रमाणे कसा कार्य करतो ते आपण पाहिलं. आणि या इंटिग्रेटर सर्किटचा असणारा ड्रॉबॅक सुद्धा आपण समजावून घेतला. ड्रॉबॅक हा आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, परंतु मी एक तुम्हाला माहितीसाठी एक्स्ट्रा सांगितलेला आहे, माहीत असावं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद. बेस्ट लक. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या. कोविड-19च्या साथीचा कालावधी चालू आहे आणि या साथीच्या कालावधीमध्ये त्रास होऊ नये म्हणून आरोग्याची काळजी घ्या, प्रिकॉशन्स घ्या. मास्क, तोंडाला मास्क बाहेर फिरताना लावा, की जेणेकरून आपली थुंकी समोर बाहेर पडणार नाही आणि इतरांना त्याचे बाधा होणार नाही, किंवा इतरांची बाधा आपल्याला होऊ नये म्हणून तोंडाला आपण रुमाल बांधणार आहोत. धन्यवाद. बेस्ट लक. टेक केअर.